नमः ओं विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपामूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण वाचत आहोत अध्याय 2 सांख्य योग किंवा गीतेचे सार। आणि आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 47। अध्याय 2 श्लोक नंबर 47। कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर् मा ते संगोस्त्वकर्मणि कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर् मा ते संगोस्त्वकर्मणि कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर् मा ते संगोस्त्वकर्मणि कर्मणे नियत कर्तव्यांमध्ये एवा निश्चितपणे अधिकारः अधिकार ते तुला मा कधीही नाही फलेषु कर्मफलांवर कदाचन कधीही किंवा केव्हाही मा कधीच नाही कर्मफल कर्माच्या फळावर हेतुः कारण बुह होतास बिकम बनणे मा कधीच नाही ते तुझे संगह आसक्ती अस्तु असावी अकर्मणी नियत कर्तव्य न करण्यामध्ये। भाषांतर आहे, तुझे नियत कर्म करण्याचा तुला अधिकार आहे, पण कर्मफलावर तुझा अधिकार नाही। तुझ्या कर्मफलास तू कारणीभूत आहेस असे कधीही समजू नकोस। तसेच तुझे कर्तव्य न करण्यामध्येही तू आसक्त होऊ नकोस। हा श्लोक जो आहे तो अत्यंत फेमस आहे, विशेष करून भारतामध्ये। तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी हा श्लोक ऐकलेला असेल, ॲटलिस्ट जे 80-90च्या दशकामध्ये जन्मले वाढले, त्यांनी महाभारत बघितले असेल, त्यांना हा श्लोक माहिती आहे। महाभारताची सुरुवात कधी कधी याच्याने व्हायची, कर्मण्येवाधिकारस्ते। तसंच हा श्लोक सगळ्यात जास्त चुकीचा समजून घेतलेला श्लोक आहे भगवद्गीतेतला, विशेष करून भारतीय लोकांनी। कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर् मा ते संगोस्त्व अकर्मणी। आपल्याला जनरली काय सांगितलं जातं, बऱ्याच दुकानामध्ये लिहिलेलं असतं किंवा
आपल्याला व्हॉट्सअप वरती पण येतं, कर्म करते जाओ फल की चिंता मत करो. असे बरेचसे भगवद्गीतेतले मेसेज आहेत जे भगवद्गीतेत कुठे नाहीच आहेत, परंतु भगवद्गीतेच्या नावाखाली आपण सोशल मीडियावरती रोज खपवत असतो. त्यातला हा एक आहे, कर्म करते जाओ कर्म के फल की चिंता मत करो. नो, कर्तव्य करते जाओ और उस कर्तव्य के फल की चिंता मत करो. बऱ्याच लोकांना वाटतं की माझं मी कर्म करतोय, फळाची अपेक्षा न करता करतो. तसंच आणखीन एक खूप फेमस अशी एक भगवद्गीतेतली शिकवण आहे जी भगवद्गीतेत कुठे नाहीच आहे, परंतु सगळीकडे सोशल मीडियावरती पाठवली जाते. ती म्हणजे जो हुआ अच्छा हुआ, म्हणजे जो हो रहा अच्छा ही है, जो होगा अच्छा ही होगा. देर इज नो, भगवद्गीतेत सांगितलंय की इथे अच्छा कधी होतच नाही या भौतिक जगामध्ये. तर हा श्लोक कर्म करते जाओ कर्म की चिंता मत फल की चिंता मत फल की अपेक्षा मत करो असं वाचायचं नाही. प्रभुपाद कसं सांगतात बघा भाषांतर, तुझे नियत कर्म करण्याचा तुला अधिकार आहे. पहिल्यांदा ह्याच्यामध्ये समजावून घेतलं पाहिजे की नियत शब्दाचा अर्थ काय. इंग्लिशमध्ये याला प्रिस्क्राइब्ड ड्युटी म्हटलेलं आहे. तुझे नियत कर्म करण्याचा तुला अधिकार आहे. आणि हे प्रभुपादांचं चुकीचं नाही आहे, कारण श्लोकामध्येच आहे, कर्मण्येवा अधिकार असते. नियत कर्म म्हणजे तुझ्या गुणानुसार शास्त्रामध्ये तुला काही कर्म ठरवून दिलेले आहेत, त्यांना म्हणतात नियत कर्म. नियतचा शब्दशः अर्थ असतो नेमून दिलेली. सिंपल, लक्षात ठेवायला एकदम सोपं आहे. नेमून दिलेली. कुणी नेमून दिलेली? शास्त्राने नेमून दिलेली. कशावरून नेमून दिलेली? तुझ्या गुणानुसार. त्या गुणानुसार तुला कर्म करण्याचा अधिकार आहे. म्हणजे तुला उद्या कुणी येऊन सांगू शकत नाही की तू ज्या गुणानुसार हे शास्त्रामध्ये तुला कर्म सांगितलेले आहेत ते तुला करायचा अधिकार नाही, असं होत नाही. तुला करायचा अधिकार आहे आणि यालाच कर्तव्य म्हटलं जातं. आता कर्मयोगाचे हे जे वेगवेगळे नावं आहेत, टर्मिनॉलॉजीज आहेत, ते आपण पुढच्या अध्यायात शिकणार आहोत, परंतु आतापासूनच थोडं थोडं लक्षात ठेवा. कर्म म्हणजे काम करणे, एवढं एक बेसिक लक्षात ठेवा. कर्म म्हणजे काम करणे. बऱ्याच जणांना कर्म म्हणजे पण वेगळं वाटत असते, याच्यात काही दुमत नाहीये कोणाचं. कर्म म्हणजे काम करणे, उठणे, काहीतरी करणे, काहीतरी बोलणे, काहीतरी उचलणे, काहीतरी ठेवणे, कुठेतरी जाणे, काहीतरी करणे. जे काही आपण करतो या इंद्रियांचा उपयोग करून, सगळं पाहणे, ऐकणे, सगळं कर्म आहे. मनामध्ये विचार करणे हे देखील कर्मच आहे. इथून सुरुवात होत असते. मग आता या कर्माचे 3 प्रकार, मुख्यतः 3 प्रकार होतात. एक म्हणजे नियत कर्म, विहित कर्म, सकाम कर्म. या तिघांना, एका कर्माला तिन्ही नावं एकच आहेत. नियत कर्म म्हणजे नेमून दिलेली कामं, विहित कर्म म्हणजे शास्त्रामध्ये लिहिलेली कामं, आणि काय म्हटलं मी, सकाम कर्म म्हणजे फळाची अपेक्षा करून शास्त्रामध्ये दिलेली, नेमून दिलेली कामं करणे. हा एक प्रकार झाला. दुसरा प्रकार असतो विकर्म किंवा पाप कर्म, म्हणजे शास्त्रामध्ये ते दिलेलं नाहीये तुमच्यासाठी, किंवा स्वतःच्या अंगामधले गुण वेगळे असताना दुसऱ्याच्या अंगामधल्या गुण असलेल्या कामाचा काम करायला जाणे, त्याला देखील विकर्म किंवा पाप कर्म म्हटलं जातं. आणि जे शास्त्रामध्ये स्ट्रिक्टली सांगितलेलं आहे करू नका, त्याला देखील विकर्म किंवा पाप कर्म म्हटलं जातं. तर हे 2 झाले. आणि तिसरा कर्माचा प्रकार असतो, त्याला बऱ्याचदा अकर्म म्हटलं जातं किंवा निष्काम कर्म म्हटलं जातं. जर मागच्या श्लोकामध्ये भगवंत समजावून सांगतात निष्काम कर्म कसं करायचं. त्याचा अर्थ असतो भगवंतांसाठी काम करणे आणि फळाची अपेक्षा अजिबात न ठेवणे. नियत कर्म, सकाम कर्म, विकर्म, पाप कर्म, आणि हे आहे अकर्म किंवा निष्काम कर्म. एवढं सगळ्यांनी, एवढं जरी लक्षात ठेवलं तरी बास आहे. आता हे जे शेवटचं आहे, जे सांगितलं
निष्काम कर्म किंवा अकर्म यालाच प्रभुपाद बऱ्याचदा म्हणून शब्द वापरतात, कृष्ण भावना भवित कर्म करणे, म्हणजे कृष्ण भावनेमध्ये राहून कर्म करणे. भावना ही महत्वाची आहे. कर्म कुठल्या प्रकारचं करतो हे महत्वाचं नाही. कर्म कुठल्या प्रकारचं करतो हे सकाम कर्म आणि विकर्म मध्ये महत्वाचं असतं, की तुम्हाला नेमून दिलेलं तुम्ही करताय का, मग नाही तर ते पाप होते. परंतु भगवंतांसाठी जेव्हा तुम्ही करता तिथे कुठल्या प्रकारचं कर्म करता याला काही महत्व नाही, त्याच्या मागची भावना कुठली आहे हे महत्वाचं आहे. म्हणून त्याला कृष्ण भावना भवित कर्म म्हटलं जातं. मग आता या इथे 4 गोष्टी सांगितल्यात. पहिली गोष्ट म्हणजे तुला जे नेमून दिलेलं काम आहे ते करायचा तुला अधिकार आहे. इंद्रिय तृप्तीसाठी का होईना, परंतु तुला अधिकार आहे. त्याला म्हणतात सकाम कर्म मध्ये. दुसरी गोष्ट भगवंत ते सांगतात, परंतु तसं काम करत असताना त्याच्यातून तुला काय मिळणार आहे याची अपेक्षा करण्याचा अधिकार तुला नाही. ते कधी मिळेल कधी मिळणार नाही मी ठरवणार. आणि म्हणजे जेव्हा मिळतं तेव्हा सुख येतं, मिळत नाही तेव्हा दुःख येतं. कधी कधी कर्माचं फळ आपल्याला नको असतं तरी मिळतं. म्हणजेच काय, कर्माच्या फळावरती आपला अधिकार नाही. तिसरी गोष्ट सांगितली म्हणजे तुझ्या कर्मफलास तू कारणीभूत आहेस असे समजू नकोस. आता हे थोडस समजायला कन्फ्युजिंग आहे, कारण कर्माच्या फळाला ऍक्च्युली आपणच कारणीभूत असतो. इंग्लिश मध्ये काय म्हणतात की एखादी गोष्ट आपण मिळवली, हे कळलं आणि त्याच्यातून हे मिळवलं की आपण सगळीकडे ढिंडोरा पिटत जातो की हे मी केलं, हे मी केलं, हे मी केलं. ही भावना सोडून दिली पाहिजे. कर्म करायचा तुला अधिकार आहे, फळावरती तुझा अधिकार नाही, आणि ते फळ मिळाल्यावरती त्याचं कारण तू आहे हे सांगण्याचा पण तुला अधिकार नाही. आणि शेवटचा आणि अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे तुझे कर्तव्य न करण्यामध्येही तू आसक्त होऊ नको. या सगळ्याचा अर्थ असा नाही की उद्यापासून मी काही करणारच नाही, मला काही मिळणारच नाही तर मी करू कशाला. भगवान श्रीकृष्ण सांगतात की काम न करणे, विशेष करून कर्तव्य स्वतःचं न करणे, हे खूप मोठं पाप आहे. हे ऑलरेडी आपण वाचलं. भगवंतांनी अर्जुनाला सांगितलंय की तुझं कर्तव्य तू नाही केलास तर तुला पाप लागणार. त्यामुळे काम न करता बसणे हे खूप मोठं पाप असतं. बऱ्याच जणांना अध्यात्म म्हणजे वाटतं मंदिरात जाणे आणि प्रसाद घेणे आणि जप करत बसणे. भरपूर मंदिरामध्ये पण हजारो कामं असतात, ती कोण करणार. प्रभुपादांना पण हजारो कामं होती, ती कोण करणार. सगळ्यांना आता वाटतं की वृंदावन मध्ये जाऊनच आपण राहावं, परंतु भगवंतांची कामं कोण करणार मग. काम न करणारा 1 नंबरचा पापी असतो. काम करून फळाची अपेक्षा करणाऱ्यापेक्षा काम न करणारा खूप मोठा पापी असतो, हे लक्षात ठेवा. तर हा श्लोक जो आहे सगळ्यात फेमस भारतातला, तो अशा प्रकारे आपण समजावून घेतला पाहिजे. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर मा ते संगोस्त्व अकर्मणी. आता इथे अकर्मचा अर्थ काय आहे, काम न करणे. तो आपण जो अर्थ बघितला अकर्म म्हणजे फळाची अपेक्षा न करता भगवंतांसाठी करणे. त्यामुळे हे थोडे थोडे आलटून पालटून बऱ्याचदा हे शब्द वापरले जातात, कन्फ्यूज होऊ नका. एक सिंपल गोष्ट लक्षात ठेवा, वेदांमध्ये दिलेलं आपल्या गुणाप्रमाणे सांगितलेलं कर्म म्हणजे नियत कर्म, विहित कर्म, सकाम कर्म, हे कधी बदलत नाही. वेदांमध्ये जे दिलेलं नाही, आपल्याला जे जमत नाही, ते स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी, नाव प्रसिद्धी पैसा मिळावा म्हणून जे आपण करतो ते सगळं पाप कर्म असतं. मग त्याला विकर्म म्हणा, पाप कर्म म्हणा, उग्र कर्म म्हणा, काही म्हणायचं म्हणा. आणि जे भगवंतांसाठी जे केलं जातं त्याला निष्काम कर्म म्हटलं जातं, कधी कधी अकर्म म्हटलं जातं, परंतु बऱ्याच वेळेला प्रभुपाद वापरतात कृष्ण भावना भवित कर्म. हे पुन्हा विसरायचं नाही. हे सगळ्यात महत्वाचा श्लोक आहे असं का म्हणालो मी आपल्यासाठी. 10व्या अध्यायातला 8वा श्लोक सगळ्यात महत्वाचा आहे, परंतु
भारतीय लोकांसाठी, हिंदू लोकांसाठी हा खूप महत्वाचा श्लोक आहे, कारण तो खूप फेमस पण आहे. बऱ्याच दुकानामध्ये, इकडे तिकडे घरामध्ये लिहिलेला असतो. परंतु सगळे याचा चुकीचा अर्थ काढतात. आपले भक्त लोक देखील, आपल्या भक्त लोकांना देखील प्रभुपादांसाठी काय काम करायचंय चला म्हटलं, प्रभुपादांनी सांगितलंय जप करायचं म्हणून. प्रभुपादांनी कुठेच सांगितलेलं नाही आहे नुसतं जप करा म्हणून, नाही भगवंतांनी कुठे सांगितलंय तुम्हाला नुसते जप करा म्हणून. पूर्ण भगवद्गीतेचा सारच या श्लोकामध्ये, असे बरेच श्लोक आहेत त्याच्यामध्ये भगवद्गीतेचा सार आहे. पूर्ण भगवद्गीतेचा उद्देशच या श्लोकामध्ये आहे की तुम्हाला काम करायचं नाही, काम केलं पाहिजे. तुम्हाला चुकीचं काम करायचं आहे नाही, बरोबर काम केलं पाहिजे. पण त्या काम मी फायदा असेल तरच करणार ही पण भावना सोडून दिली पाहिजे. आणि प्रेमा खातीर त्याग म्हणून, सॅक्रिफाईस म्हणून काम करायला शिकलं पाहिजे भगवंतांसाठी. हे पूर्ण भगवद्गीतेमध्ये फक्त हेच शिकायचंय. याचाच हेच शिकायचंय म्हणजे काय, क्षणोक्षणी पदोपदी स्वतःला विचारायचं आहे की मी अशा प्रकारचं काम करतोय का. नसेल तर ते बंद करायचंय आणि अशा प्रकारचं काम करायला लागायचंय. हा, मग त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येणार, तपस्या करावी लागणार, तुम्हाला जे उदरनिर्वाहासाठी लागतंय ते पण मिळणार नाही, तरीही हेच केलं पाहिजे. इथे अर्जुन ऍक्च्युली जीव द्यायला तयार आहे. भीष्म, पितामह, द्रोणाचार्य कुणी मारू शकलं असतं त्याला. तो म्हणतो का इथे, प्रभूजी खूप हे जनार्दन खूप मोठा धोका आहे, तुम्ही मला जे करायला सांगताय मी नाही करणार. मी जर मेलो युद्धामध्ये माझ्या बायका पोरांना कोण बघणार. किंवा युद्धात आम्ही जर जिंकलो तर आम्हाला खायला प्यायला कोण देणार. आपण सगळे हीच कारण देतो. भगवंतांचं काम करायचंय चला म्हटलं की नाही प्रभूजी माझी काम आहेत. तुमची काय काम आहेत. हे माझ्या कुटुंबाचं काम आहे, माझा जॉब आहे. कशासाठी जॉब करता, पैसे कमवण्यासाठी का, कुटुंबाचं भरण पोषण करायला. आजकाल लोक कुटुंबाच्या भरण पोषणाच्या पलीकडे पण पैसे हवे असतात. बेसिकली भारतामध्ये कोणाला भगवंतांचं काम करायची इच्छाच नाही आहे, फक्त त्याला स्वतःला म्हणवून घ्यायचं आहे मी भगवंतांचा भक्त आहे, मी हिंदू आहे. हिंदू लोकांना तर हे श्लोक पण आता आपल्या पिढीतल्या लोकांना हा श्लोक तरी माहिती होता, नवीन पिढीतल्या लोकांना हा श्लोक माहिती आहे की नाही ते पण माहिती नाही. इतकी आपली वाईट अवस्था आहे. त्यामुळे हा श्लोक पूर्णपणे व्यवस्थित समजावून घ्यायचा. आणि यालाच भगवद्गीतेचा जो सारांश आहे, सर्व धर्मान् परित्यज्य मामेकम शरणमध्ये, यालाच शरणागती म्हणतात. ही शरणागती, शरण जाणे भगवंतांना, हे वेगवेगळ्या पद्धतीने भगवंत या भगवद्गीतेमध्ये वेगवेगळ्या अध्यायामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने समजावून सांगणार आहेत. त्यातला हा एक श्लोक आहे. भगवंतांना शरण जायचंय म्हणजेच भगवंतांसाठी काम करायचंय. मला इच्छा नाही तरी पण करायचंय, मला त्यातून काय मिळणार नाही तरी पण करायचंय, याला शरण जाणे म्हणतात. शिवाजी महाराजांना जसे मावळे शरण जायचे म्हणजे काय, मला सांगा कुठे जायचंय, कुठे लढायचंय सांगा, माझं घर दार पैसा काही बघायची मला इच्छा नाही, मला तुमच्यासाठी काम करायचंय. सेम याला म्हणतात शरण जाणे. हो की नाही. व्यवस्थितपणे समजावून घ्या. प्रभुपाद काय म्हणतात वाचूया आपण आता तात्पर्यामध्ये. या ठिकाणी कर्म, विकर्म आणि अकर्म या 3 गोष्टी विचारणीय आहेत. प्राप्त प्राकृतिक गुणानुसार केलेले कार्य म्हणजे नियत कर्म किंवा कर्म होय. आता यालाच कधी कधी नुसतं कर्म पण म्हटलं जातं. ही सगळ्यात मोठी आपली चूक आहे. अर्जुनाला भगवंतांनी सांगितले कर्म करायला, नो 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 नो. प्राप्त प्राकृतिक गुणानुसार केलेले कार्य म्हणजे नियत कर्म होय. आणि कंसात प्रभुपाद लिहितात कर्म. इंग्लिश मध्ये लिहिलंय की नाही माहिती नाही. नाही, प्राप्त प्राकृतिक गुणानुसार म्हणजे काय, जसं काल आपण चर्चा केली, परवा दिवशी ऍक्च्युली, की आपण जन्मजात एका गुणाच्या प्रभावाखाली असतो, सत्वगुण किंवा रजोगुण किंवा तमोगुण.
आणि कधी कधी हे बदलत असतं, कमी जास्त होत असतं, परंतु एक गुण प्रभावी असतो आपल्यावरती. रज आणि तमोच्या कॉम्बिनेशन मध्ये पण असू शकतो. त्या त्या गुणानुसार शास्त्रामध्ये त्या त्या गुणांची कार्य सांगितलेली आहेत, कर्म सांगितलेले आहेत की काय केलं पाहिजे. तेच करणे म्हणजे नियत कर्म, किंवा कधी कधी ह्याला नुसतंच कर्म पण म्हटलं जातं बरं का. आणि असं करणाऱ्याला सकाम कर्मी म्हटलं जातं, असं करणाऱ्याला कर्मी म्हटलं जातं. आपल्याला सवय आहे कुणाकडे पण बोट दाखवून म्हणायची तो कर्मी आहे, आम्ही भक्त आहे. प्रभूजी कर्मी लोक असंच करतात हो. ऍक्च्युली या जगामध्ये तुम्हाला शोधून पण कर्मी सापडणार नाही, तुम्ही पण कर्मी नाही. जो शास्त्रामध्ये दिलेलं करत असतो ना त्याला कर्मी म्हणतात, सकाम कर्मी, फ्रुटिव्ह वर्कर प्रोपद इंग्लिश मध्ये म्हणतात. ऍक्च्युली आपण भक्ताच्या वेशामध्ये देखील विकर्मी आहोत, पापकर्मी आहोत. कारण जे काम करतो ते शास्त्रात कुठेच दिलेलं नाही आहे करा म्हणून. हे सगळे सगळे आता एवढे एवढे मोठे मोठे मशीन लावून जे आपण कामं करतोय ना, कम्प्युटर आणि टेक्नॉलॉजी, हे सगळं 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 सुपर डुपर पाप कर्म असतं, साधं सुद्धा नाही. एखाद्याला फसवणे, एखाद्याला खोटं बोलणे, हे या गोष्टी शास्त्रात सांगितल्या ते पाप कर्म आहेत म्हणून. परंतु हे जे आपण आज करतोय ना, मोठे मोठे रस्ते आणि मोठे मोठे कारखाने, हे सगळे म्हणजे भयानक पाप कर्म आहेत, भयानक पाप. मग त्यात तुम्ही 5% इन्व्हॉल्ड आहात किंवा 100% इन्व्हॉल्ड आहात काही फरक पडत नाही. किंवा तुम्ही त्याचे क्लायंट आहात, क्लायंटचे क्लायंट आहात, कन्सल्टंट आहात, सगळं मेन उद्देश जर पाप कर्म असेल त्यासाठी लागणारे सगळे पापकर्मीच असतात. हे लक्षात घ्या. तर उद्यापासून कर्मी ड्रेस, कर्मी काम, कर्मी उत्सव, कर्मी हे कर्मी ते म्हणताना 2 वेळा 4 वेळा विचार करा. ज्याला आपण कर्मी म्हणतो तो कर्मी आहे का, आणि आपण कोण आहोत कर्मी म्हणायला. सगळ्यांना वाटतं आपण भक्त आहोत, दुसऱ्यांना कर्मी म्हटलं की चालतंय. जस्ट बिकॉज धोती घातली, कुर्ता घातला म्हणून आपण भक्त होत नाही. अशा प्रकारे भगवंतांना शरण गेलं पाहिजे. विकर्म म्हणजे शास्त्रांविरुद्ध केलेले कर्म, आणि अकर्म म्हणजे स्वतःचे कर्म न करणे, या श्लोकात वापरलेले. तर भगवंतांनी अर्जुनाला निष्क्रिय न होता कर्म फल इच्छा रहित होऊन आपले विहित कर्म करण्याचा सल्ला दिला. भगवंतांनी अर्जुनाला अकर्म करू नको, नियत कर्मच कर, परंतु कर्मफळाची इच्छा न करता कर. आता इथे एक शब्द आलाय बघा, विहित कर्म. विहित म्हणजे लिहून ठेवलेला, शास्त्रामध्ये दिलेला. जो आपल्या कर्मफळांवर आसक्त असतो तो आपल्या कर्मासही कारणीभूत असतो. अशा रीतीनं तो या प्रकारच्या कर्मांचा उपभोग घेतो आणि त्यापासून दुःख भोगतो. एखाद्या नॉर्मल माणसाला हे समजायला गेलं तर तो म्हणतो, आता मी करतोय म्हटल्यावर मलाच अधिकार आहे ना त्याचा उपभोग घ्यायचा, तुम्ही काय नवीन सांगताय मला. परंतु त्याच व्यक्तीला ही नॉर्मल धारणा असते प्रत्येकाची. समाजामध्ये कुणालाही जाऊन विचारा तुम्ही, असं कसं काय प्रभूजी, आता मी करतोय म्हणजे मलाच त्याचा भोग मिळाला पाहिजे ना. मी शेती केली वर्षभर राबून, त्यातून जे 10 पोती भात निघालाय त्याच्यावर अधिकार माझाच असला पाहिजे आणि कुणाचा असला पाहिजे प्रभू. हे लॉजिक जरा चुकीचं सांगताय तुम्ही. परंतु इथपर्यंत बरोबर असतं. जर ते कर्म चुकीचं असेल तर त्याला जो दंड मिळणार असतो तो मात्र या माणसाला नको असतो. म्हणजेच काय, एक बाजू पाहिजे असते, सुख पाहिजे असतं, दुःख नको असतं. त्याच्यातली मान प्रतिष्ठा पाहिजे असते, जगाला सांगायची त्याला अहंकार असतो की मी केलंय, मी बनवलंय, मी निर्माण केलंय. त्यालाच म्हणतात कर्ता अहम इति मन्यते. पण त्यात काही चुकलं तर मी नाही केलं, किंवा दुःख आलं, अरे मी तर काही केलंच नव्हतं आणि मला काय दुःख येतंय. किंवा बऱ्याचदा आपण असं म्हणतो की वर्षभर राबलो मी तरी पण माझ्या पदरी दुःख काय येते. याचं मेन कारण आहे ते म्हणजे त्या कर्माच्या फळाची अपेक्षाच करणे. दुसऱ्या शब्दामध्ये स्वतःसाठी कर्म करणे, किंवा कुटुंबासाठी करणे, किंवा समाजासाठी करणे.
जिथे जिथे कोणासाठी दुसऱ्यासाठी करणे आलं किंवा माझ्यासाठी आलं, ती सगळी इंद्रिय तृप्तीच आहे आणि ते सगळं आपल्याला दुःखाचं कारणच असतं. आता तुम्ही म्हणाल माझ्याकडे भरपूर पैसा आहे त्यामुळे मी दुःख येऊच देत नाही. हे असं शक्यच नाही या भौतिक जगामध्ये, शक्यच नाही. मोठ्या मोठ्या अब्जावधी करोडपती लोकांची मुलं देखील गंजे होतात. बघितलं तुम्ही? करोडो रुपयाचा काही उपयोग नाही, डोक्यावरची केस जायचे त्यावेळी जातात, आजार व्हायचे त्यावेळी होतात. म्हणूनच इथं म्हटलेलं आहे की अशा रीतीने तो या प्रकारच्या कर्मांचा उपभोग घेतो आणि त्यापासून दुःख भोगतो. म्हणजेच काय, दुःखाचं मेन कारण आहे उपभोग घेण्याची इच्छा. मग उपभोग त्या कर्माच्या फळाचा त्यातून जे मिळणार आहे त्याचा उपभोग घ्यायची इच्छाच नसेल तर एखाद्या व्यक्ती म्हणेल की मग करू कशाला. हे लॉजिक समजावून घ्यायचं आपल्याला. म्हणजे काय, अरे सेवा म्हणून करायचंय आपल्याला. आता मॅक्झिमम लोक सेवेमध्ये पण माझा फायदा काय बघत असतात, ते पण चुकीचं आहे. मला स्वतःला सवय होती ऍक्च्युली, खूप वर्षांपूर्वी, मला भक्ती वगैरे काही माहिती नव्हती तेव्हा. मंदिरात जात होतो मी, परंतु मंदिरातून एखादं पुस्तक वगैरे विकत घ्यायचं असेल, मंदिरात दान वगैरे करायचं असेल तर मी विचार करणार की दान कशाला करायचं, त्याऐवजी एक पुस्तक विकत घेऊया, म्हणजे मला पण काहीतरी मिळेल आणि त्यांना पण दान होईल. इट्स रॉंग. याला रजोगुणातला दान म्हणतात, याला रजोगुणातलं गिफ्ट म्हणतात. जे एखाद्याला गिफ्ट देताना पण आपण असा विचार करतो बदल्यात काहीतरी मिळालं पाहिजे. हे सगळं पुढे सांगणार आहेत भगवंत. परंतु काय की मूळ भावना जी आहे ती भावना ही आहे की हे माझ्यासाठी आहे. मग अशी हजारो कर्म आहेत. तर उदाहरणं द्यायची म्हणजे सिंपल, इथून तिथे जायचं हे पण कर्मच होतं. माझ्यासाठी जायचं असेल तर ते दुःखाचंच कारण होणार आहे, इंद्रिय तृप्तीचंच कारण होणार आहे. एखादी गोष्ट बघायची असेल ते देखील असं नाहीये की तुम्ही दिवसभर बसून काहीतरी केलं पाहिजे आणि त्यातून आउटपुट काहीतरी काढलं पाहिजे त्याला फळ मिळतात. फळ हे कशाही पद्धतीचं असू शकतं, सूक्ष्म असू शकतं, ग्रॉस स्थूल असू शकतं, कसंही असू शकतं. आणि कधी कधी आपण मुद्दामून अशी गोष्ट करतो जी शास्त्रात दिलेली नाहीये आणि आपल्याला वाटतं आपल्याला फळ मिळालं, परंतु ते फळ नसतं. उदाहरणार्थ आपण जातो एखाद्याला फसवतो आणि त्याची एखादी गोष्ट हिसकावून घेऊन येतो. आज समाजामध्ये प्रत्येक जण हे करतोय. आश्चर्य वाटेल ऐकायला, परंतु प्रत्येक जण हे करतोय. जॉब करणारे देखील हेच करतात, इंडस्ट्री चालवणारे देखील हेच करतात. कोणाचं तरी दुसऱ्याचं शोषण करून ओरबाडून घेतल्याशिवाय आपला जॉब, धंदा, इंडस्ट्री, वर्कशॉप, तुम्ही काही म्हणा, बिझनेस चालतच नाही. मग आपल्याला अशा गोष्टींमध्ये वाटतं की आपल्याला कर्म केलं, कर्माचं फळ मिळालं. आपण गेलो एखाद्या कस्टमरला नको होतं ते पण त्याच्या गळ्यात घातलं, मार्केटिंग टेक्निक वापरून जी आपल्याला शाळेत शिकवली MBA मध्ये, कसं फसवायचं, कसं गळ्यात घालायचं, त्याला गरज नसताना पण ते कसं विकून यायचं. आपल्याला वाटतं आपल्या कर्माचं फळ आपल्याला मिळालं. 5 रुपयाला घेतलेलं 7 रुपयाला विकलं, 2 रुपये आपल्याला फळ मिळालं. ते फळ नसतंच त्याचं फळ असतं तो तुम्हाला येऊन फसवतो. तेव्हा तुम्हाला जे दुःख होतं ते तुमच्या कर्माचं फळ असतं. जेव्हा तुम्ही एखाद्या प्राण्याला मारता, तो येऊन परत तुम्हाला जेव्हा मारतो ते तेव्हा त्याचं कर्माचं फळ असतं. याला दुःख म्हणतात. आणि मग अशा वेळेला आपण विचार करतो, मी काहीच केलं नाही तरी पण मला कसं काय हे होते. प्रत्येक जण विचार करतो असं. काही काही लोक येऊन सांगतात, प्रभूजी आयुष्यभर सुपारीचं खांड तोंडात घातलं नाही तरी पण याला कॅन्सर झाला, कसं काय झालं. हे गणित लक्षात घ्यायचंय. या भौतिक जगामध्ये प्रत्येक व्यक्तीला एकच दुःख आहे की हे दुःख माझ्या पदरी काय. हे हा प्रश्न सगळ्यात मोठा प्रश्न आहे या जगातला. मोठ्या मोठ्या सायंटिस्टना पडलेला प्रश्न आहे. ही भानगड काय आहे, दुःख येतं कुठून, मी तर काही केलंच नाही तरी पण तोंडावर सुरकुत्या आल्या कशा काय. सगळं व्यवस्थित खातो, विटॅमिन ईचं क्रीम लावतो, जे शास्त्रज्ञांनी शोधून काढलं हे होऊ नये म्हणून, तरी पण येतं.
त्याच्यासाठी भगवद्गीता आहे. जे ज्ञान तुम्हाला भौतिक जगामध्ये शाळा कॉलेजमध्ये मिळणार नाही, शास्त्रज्ञांकडे मिळणार नाही, महान तत्वज्ञानांकडे मिळणार नाही, त्या सगळ्या प्रश्नाच्या उत्तरांसाठी भगवद्गीता आहे. आणि त्यातला सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे हे दुःख माझ्या पदरी का आलेलं आहे. आणि त्याचं मेन उत्तर भगवंत देतात, या भौतिक जगामध्ये मिळणार म्हणजे मिळणार. जोपर्यंत शरीर बदलत राहणार, इथेच राहणार, तोपर्यंत दुःख मिळणार. आणि त्याचं मेन कारण आहे त्या कर्माचा भोग घ्यायची इच्छा. आणि ही इच्छा सोडून देऊन त्या भावनेमध्ये जे आपण कर्म करतो, कर्म न करता बसायचं नाही, कर्म करतो, त्याला कृष्ण भावना भवित कर्म म्हणतात, त्यालाच भक्तिमय सेवा म्हणतात, त्यालाच भक्ती म्हणतात. तेच आपल्याला मुक्त करतं सगळ्या दुःखातून, सगळ्या दुःखातून. तुम्ही कल्पना करू शकणार नाही त्या दुःखातून पण तुम्हाला मुक्त करतं. थोडस काम, दोन श्लोकापूर्वी भगवंत सांगतात अर्जुनाला, थोडस जरी असं कुणी काम माझ्यासाठी करत असेल, त्याला मी महान भयापासून मुक्त करतो. आणि भगवद्गीता वाचण्याचा, समजावून घ्यायचा आपला मेन उद्देश आहे की अशा प्रकारचं कर्म कंटिन्युअसली न थांबता कसं करायचं. मग त्याच्यामध्ये काही रिस्क असू दे. यालाच म्हणतात शरण जाणे. यालाच म्हणतात भगवंत शेवटच्या अध्यायामध्ये, अशा प्रकारे तुम्ही मला शरण या, तुमची सगळी काळजी मी करतो. तरीही आपण जायला तयार नाही. ते का गेलं पाहिजे, कसं गेलं पाहिजे, हे स्टेप बाय स्टेप शिकण्यासाठी भगवद्गीता आहे. नियत कर्मांचा विचार केल्यास अशा प्रकारचे कर्म 3 प्रकारे विभाजित करता येते. आता थोडस फोडून सांगतात शिला प्रभुपाद. नियत कर्म करायचं आहे आपल्याला, ते चांगलं आहे हो की नाही. नियत, विहित कर्म, नियत कर्म, सकाम कर्म म्हणजे शास्त्रामध्ये दिले. परंतु याचे पण प्रकार होतात. याचे काय प्रकार आहेत? नित्य कर्म म्हणजे रोज करायला लागणारे कर्म. नैमित्तिक कर्म, व्हॉट इज इट कॉल्ड इन इंग्लिश, नेमली रुटीन वर्क, इमर्जन्सी वर्क अँड डिझायर्ड ऍक्टिव्हिटीज. रोज केली जाणारी कर्म. व्हॉट इज द नेक्स्ट वन कॉल्ड? व्हेरी इट इज रुटीन वर्क म्हणजे नेहमी केली जाणारी कर्म. इमर्जन्सी वर्क म्हणजे आपत्कालीन मध्ये ते आपल्याला करायलाच पाहिजे. असं फॉर एक्झाम्पल दात घासणे, बाथरूमला जाऊन येणे, हे कोणी टाळू शकतं का? उद्या हे देखील भगवंतांसाठी करायचं, कसं करायचं आपल्याला शिकायचं आहे. परंतु इथे प्रभुपाद समजावून सांगतात की शास्त्रामध्ये अशी काही कामं दिलेली आहेत ती आपण टाळू शकत नाही. आणि एक असतं सकाम कर्म म्हणजे त्यातली अपेक्षा करूनच करणे. सकाम, माझी काम इच्छा याच्यातून पूर्ण झाली पाहिजे. हे सगळे नियत कर्मामध्ये येतात. तर शास्त्राच्या आदेशानुसार कर्तव्य म्हणून फल इच्छा विरहित केलेले कर्म सत्वगुणयुक्त कर्म असते. फळाची अपेक्षा ठेवून कर्म बंधनकारक ठरते, म्हणून असे कर्म अशुभ असते. मग ते नियत कर्म जरी असलं तरी ते पाप कर्म होत. आता तुम्ही म्हणणार प्रभूजी सगळेच डोक्यावरून चालले. म्हणजे पाप कर्म म्हणजे ऍक्च्युली पाप कर्म होत नाही. पाप कर्म म्हणजे पाप कर्म आणि नियत कर्मच स्वतःची इच्छासाठी, स्वतःच्या फळासाठी करणे, या दोघांना कधी कधी पाप म्हटलं जातं. परंतु यातला फरक काय लक्षात घ्या. जे पाप कर्म आहे ते केल्यावरती तुम्हाला भयानक असे क्रूर दिसणारे यमदूत येऊन पकडून घेऊन जातात, त्याचा दंड देतात आणि पुन्हा इथे दुसरं शरीर घेण्यासाठी पाठवून देतात. हे खूप भयानक असतं ते ऍक्च्युली. त्याला म्हणायचं पाप कर्म. सकाम कर्म शास्त्रात दिलेलेच कर्म करत, परंतु स्वतःसाठी केले जाणाऱ्या कर्माला पाप कर्म का म्हटलं जातं? तिथे तुम्हाला यमराज घेऊन जात नाहीत, दंड देत नाहीत, परंतु ते तुम्हाला दुसरं शरीर देतं, जे दुःखाचं परत कारण बनतं. म्हणजेच बांधून ठेवतं, बंधनकारक असतं, इथून सुटका करत नाही, मुक्ती मिळत नाही. म्हणून अशा सगळ्या कामाला अशुभच म्हटलेलं आहे. श्रील रूप गोस्वामी म्हणतात, भगवंतांसाठी जर तुम्ही काही करत नसाल ते सगळं अशुभ आहे. वाव, भगवंतांसाठी तुम्ही जे काही करत नसाल ते सगळं पाप कर्म आहे.
कुठलं शुभ आणि कुठलं अशुभ? म्हणून भगवंतांसाठी जो काम करतो ते शुभ अशुभ बघतच नाही, बिनधास्तपणे करतो, भगवंतांसाठी करायचं. किंवा चांगलं वाईट ते पण बघत नाही, भौतिक जगाच्या दृष्टिकोनातून. जसं की आता अर्जुनाला इथे मिलियन्स, लाखो करोडो लोकांना मारायला सांगतात भगवंत. भौतिक दृष्टिकोनातून आपण बघायला गेलं तर आपल्याला विचार होतो की अरे हे पाप कर्म आहे. नाही, भगवंतांसाठी जे काही करायचं असेल ते सगळं शुभ असतं, ते सगळं आपल्या मुक्तीसाठी कारणीभूत असतं. भगवंतांसाठी जे काही आपण करत नाही ते सगळं अशुभ असतं, ते आपल्या बंधनास कारणीभूत ठरतं. पुढे एक श्लोकामध्ये एक सांगणार आहेत भगवंत, वाचणार आहेत आपण पुढच्या अध्यायामध्ये. यज्ञार्थे कर्मणोऽन्यत्र लोकोहम कर्मबंधना. अन्यत्र म्हणजे नाहीतर, असं कर्म केलं पाहिजे नाहीतर ते तुम्हाला बांधून ठेवतं. यज्ञ म्हणून, यज्ञ म्हणजे सॅक्रिफाईस, त्याग, सेवा, प्रेम. लक्षात ठेवा, स्वतःचे नियत कर्म करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, पण त्याने फलावर आशा न ठेवता कर्म करणे आवश्यक आहे. मग कधी कधी आपल्याला असं वाटणार नाही की मी भगवंतांसाठी करतोय, तरी पण करा, सेवा म्हणून करा. फॉर एक्झाम्पल, नियत कर्म, विहित कर्म म्हणजेच वर्णाश्रम धर्म. शास्त्रामध्ये हे वर्णाश्रम सोडून कुठलीही कामं सांगितलेली नाही आहेत. मग ब्राह्मणाने ब्राह्मणाचंच काम करायचं आहे, भले त्याला कळत नसेल मी भगवंतांसाठी करतोय की नाही, निदान समाजासाठी तरी केलं पाहिजे त्याने. समाजासाठी म्हणून केलं पाहिजे. म्हणजे काय, ब्राह्मणाचं काय काम असतं? पठण पाठन, शास्त्रांचं अभ्यास करणे, यजन याजन, पूजा अर्चना करणे, दान प्रतिग्रह, दान घेणे, दान देणे. कोणासाठी करायचंय? सगळ्या समाजातल्या लोकांसाठी करायचंय. फक्त तो जाणू शकला की हीच भगवंतांची सेवा आहे, मग तो मुक्त होतो, आणि नाही जाणला तरी मुक्त होतो. म्हणजेच काय, बेसिकली माझ्यासाठी करणे हा भाव जो आहे, हा भाव आपण बंद केला पाहिजे. मग तोच ब्राह्मण जर या भावाने करत असेल की चला आज इथं जाऊन एक पठण पाठण करायचंय की यज्ञ करायचंय, त्याच्यातून मला एवढे रुपये मिळतील, मग माझं पोट भरेल, माझ्या घरातल्यांचं पोट भरेल, मग तो पापी होतो. काम तेच करतोय शास्त्रामध्ये दिलेलं. हा फरक आहे. म्हणून ब्राह्मणाला हे कळालेलं असतं, त्यामुळे ब्राह्मण उपाशी राहील, परंतु फळाच्या अपेक्षेने काही करणार नाही, त्याचं काम पण करणार नाही, निस्वार्थ भावनेनेच करणार. आज सकाळी काल आपण वाचत होतो ना, जो ब्राह्मण ज्ञान द्यायचं कामाच्या बदल्यात पैसे घेतो, तो ब्राह्मण राहतच नाही. तो काय होतो? काय म्हणतात प्रभुपाद? ही बिकम्स अ डॉग, कुत्रा होतो. तर हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण. असे निष्काम भावाने केलेले कर्म निसंशयपणे मनुष्याला मोक्ष मार्गावर घेऊन जाते. म्हणून भगवंतांनी अर्जुनाला फळाची आशा न धरता एक कर्तव्याची बाब समजून युद्ध करण्यास सांगितले. त्याने युद्धात भाग न घेणे ही आसक्तीचीच दुसरी बाजू आहे. कर्तव्य न करणे हे देखील पाप होतं. सकारात्मक किंवा नकारात्मक कोणत्याही प्रकारची आसक्ती ही बंधनास कारणीभूत असते. कर्तव्य म्हणून ते केलंच पाहिजे, ते अशुभ आहे म्हणून टाळणं पण चुकीचं आहे, त्याच्यात धोका आहे म्हणून टाळणं पण चुकीचं आहे, त्याच्यात तोटा आहे म्हणून चालणं चुकीचं आहे, किंवा अगदी लिटरली मला करायचंच नाही, मला आळस आहे म्हणून टाळणं पण चुकीचं आहे. यांनाच तमोगुणी म्हटलं जातं. सकारात्मक किंवा नकारात्मक दोन्ही प्रकारची आसक्ती म्हटलं याला. मी करणार नाही ही पण एक आसक्तीच असते, आणि मला हेच करायचं आहे ही पण एक आसक्तीच असते, मला हेच पाहिजे ही पण एक आसक्ती असते. दोन्ही प्रकारची आसक्ती, कसल्याही प्रकारची आसक्ती, या भौतिक जगातली जी आसक्ती असते, व्यक्तीसाठी असो, वस्तूसाठी असो, पुरुषासाठी असो, स्त्रीसाठी असो, कारसाठी असो, गाडीसाठी असो, किंवा एखाद्या आयडिया कल्पनावरती आसक्ती असो, माझंच बरोबर आहे, ती सगळी आसक्ती तुम्हाला या जगात बांधून ठेवते. आसक्ती हेच या जगात बांधून ठेवायचं मेन कारण आहे.
आता ही आसक्ती निर्माण कशी होते पुढे सांगणार आहेत भगवंत, ते पण आपण वाचणार आहोत. तर आता लक्षात ठेवा, आसक्ती म्हणजे सिंपल मराठी भाषेमध्ये अटॅचमेंट, कशाची पण अटॅचमेंट. निष्कर्म हे पापमय आहे, यास्तव कर्तव्य म्हणून युद्ध करणे हा अर्जुनासाठी एकमात्र मुक्तीचा शुभदायी मार्ग आहे. तसंच आपल्यासाठी देखील. आता दरवेळी मी सांगतो की भगवद्गीता मधून आपण काय शिकायचं हे बघितलं पाहिजे. आपण फक्त अर्जुनाला युद्ध करायचं नव्हतं आणि त्याला युद्ध करण्यासाठी प्रवृत्त कसं केलं हे शिकायचं नाहीये आपल्याला. अर्जुन कसा अडकलाय आणि युद्ध केल्याने तो मुक्त कसा काय होऊ शकतो, तसंच आपण या जगात कसे अडकलोय, या कर्माचा आणि कर्मफळाचा माझ्याशी काय संबंध आहे, मी पण असंच कर्मफळ मध्ये अडकलोय का, आणि मी कसं केलं पाहिजे हे जाणणे हे भगवद्गीतेतून आपल्याला शिकायचंय. आता याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो, अर्जुनाला डायरेक्टली भगवंत सांगतायत तिथे बाबा हे कर, आणि अर्जुन पण ऍक्च्युली शेवटच्या अध्यायामध्ये म्हणतो माझे सगळे मोह नष्ट झालेले आहेत, आता मी तुम्ही सांगणार ते करणार. तो असं म्हणत नाही की मी हे करणार, तो म्हणतो तुम्ही सांगणार ते करणार. करिष्ये वचनम तव, तुम्ही सांगाल ते. म्हणजे आपल्याला कोण सांगणार नाहीये. मग आपण बऱ्याचदा कन्फ्युज झालेला असतो. भगवंतांचं काम प्रभूजी कायमचं कंटिन्युअसली रिस्क घेऊन काय व्हायचं ते होऊ दे म्हणून भगवंतांचंच काम करायचं, म्हणजे नक्की काय करायचं मला समजलं नाही. कुठे आहेत भगवंत, कोण सांगणार मला. म्हणून आपल्याला वाटतं की मंदिरात जाणे, आर्चविग्रहांची पूजा करणे हेच भगवंतांचं काम आहे. ते भगवंतांचं कामामध्ये आसक्ती निर्माण होण्यासाठी ही एक विधी आहे. ऍक्च्युली ते भगवंतांचं काम नाही आहे तसं बघायला गेलं तर. परंतु तेच करत बसलो आपण आणि बाहेर येऊन पाप कर्म करत बसलो, कारण खायला प्यायला काय काम करायला लागणार आहे तुम्हाला. तुम्ही म्हणाल मंदिर चालतं डोनेशन वरती, पण ते डोनेशन देणारे सगळे पापी असतील तर अशा प्रकारचं मंदिर चालवून पण काही उपयोगाचं नाही. भगवंतांची मेन इच्छा आहे की सगळ्यांनी सद्गुणी, प्रेममयी आणि सदाचारी झालं पाहिजे. ते पुढे सांगणार पण आहेत भगवंत 16व्या अध्यायामध्ये, हे 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 गुण माझ्या भक्तात असले पाहिजे. आणि याचाच अर्थ असतो पाप कर्म बंद करणे. मग आपल्याला कळत नाही एक्झॅक्टली करायचं काय. मग याच्यासाठी वर्णाश्रम खूप छान पद्धतीने समजावून सांगितला जातो. मग हे आपल्याला समजावून कोण सांगणार, अशा व्यक्तीकडे आपण गेलं पाहिजे, अशा व्यक्तीला शरण गेलं पाहिजे. प्रभुपाद म्हणतात भगवंतांना शरण गेलं पाहिजे. ठीक आहे, भगवंत मला आज दिसत नाहीत, मला डायरेक्टली सांगू शकत नाहीत काय करायचं काय करायचं नाही. मग जो व्यक्ती सांगू शकतो, ज्याला भगवंतांचं मिशन माहिती आहे, भगवंतांचं कार्य माहिती आहे, त्याच्याकडे आपण गेलं पाहिजे. ऑफकोर्स तो प्रामाणिक असला पाहिजे, प्रमाणित असला पाहिजे. आणि भक्ती गुरुच्या नावाखाली बरेचसे फसवणारे पण झालेत. मग अशा गुरुकडे जाऊन प्रामाणिकपणे आपण म्हटलं पाहिजे, मी तुम्हाला आजपासून शरण आलेलो आहे, मला काय करायचं सांगा. आणि तो गुरु काय तुम्हाला उपाशी ठेवणार नाही, नाहीतर तो पाप कर्म करेल. आपल्याला भीती असते, मला उपाशी ठेवला तर, माझ्या कुटुंबाला उपाशी ठेवला तर. अरे आपण प्रेमाची, भगवंतांसाठी भक्तिमय सेवेची भाषा करतोय, ते कोण उपाशी राहणार आहे. हा दृढ निश्चय आणला पाहिजे, व्यवसायात्मिका बुद्धी. शेवटची एक गोष्ट सांगतो तुम्हाला या दृढ निश्चय आणण्यासाठी, मग आपण थांबूया. प्रभुपाद म्हणतात भगवंत ऍक्च्युली जे भगवंतांची सेवा करत नाहीत, पाप कर्म करतात, त्यांच्या पण खाण्यापिण्याची व्यवस्था करतात. जो भगवंतांची सेवा करतो, भगवंतांसाठी काम करायला येतो, त्याला का उपाशी ठेवतील ते मनातून काढून टाकलं पाहिजे आपण. प्रभूजी माझं कसं होणार, माझ्या कुटुंबाचं कसं होणार. प्रभुपाद एक उदाहरण देतात की आफ्रिकेमध्ये लाखो हत्ती आहेत आणि एका हत्तीला रोजचं 25 क्विंटल खायला लागतंय. मग ही व्यवस्था कुणी केली बाबा. हत्ती काय शाळेत गेले, डिग्री घेतली, H1B व्हिसा काढला, US ला गेले, त्याच्याशिवाय खायला मिळणारच नाही असं आहे कुठे. काही इंडस्ट्री काढली, पाप कर्म करायला लागले, दुसऱ्याला फसवायला लागले, त्यांना पण खायला मिळायची व्यवस्था भगवंत करतात. रोजचं 25 क्विंटल, तुमचं रोजचं 2.5 किलो खायची भगवंत व्यवस्था करणार नाही, सगळ्यांची करणार. आणि जो भगवंतांसाठी निष्काम फळाची अपेक्षा न करता पुढे आलाय काम करायला,
त्याची करणार नाही असं तर होणारच नाही, हो की नाही? त्यामुळे हे सगळं मनातनं आपण काढलं पाहिजे. हीच यालाच आसक्ती म्हणतात. मी माझं माझं कसं होणार. आणि भगवंतांसाठी फुल फोर्सनी काम करायला लागलं पाहिजे. हरे कृष्ण. याचाच अर्थ आहे, आता हे तुम्ही फायनली लक्षात ठेवा तुम्ही सगळ्यांनी. कोणी पण तुम्हाला भारतीय हिंदू येऊन सांगितलं कर्मण्येवा अधिकार असते मा फलेषु, कर्म करते जाओ, कर्म की फल की चिंता मत करो, हा चुकीचा अर्थ आहे. कर्म करते जाओ, फल की चिंता मत करो, पण कसले कर्म करते जाओ हे पण सांगितलं या श्लोकामध्ये, हे विसरू नका. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? क्रिश, कॅन यू रीड युट्यूब कमेंट? यस. हा प्रभूजी, आपला द्वैतवाद आहे करेक्ट. आपण म्हणजे प्रोसेस समजून घेतली. आता कर्म करायचं, स्वतःसाठी काम कर्म नाही करायचं, आपली फार लॉंग प्रोसिजर आहे आपली प्रोसिजर. पण हे अद्वैतवादी स्वतःला ईश्वर समजून स्वतःसाठी सगळे काम कर्म करतात, म्हणजेच अर्थात कर्म करतात, स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी करतात, आणि ते ब्रह्मज्योतीत विलीन पण होतात. ते पण काही कमी नाही, ते पण फार मोठं आहे. तर त्यांना त्यांचं फार शॉर्टकट आहे त्यांना, असं मला वाटतंय. या प्रश्नाचं उत्तर प्रभूजी मी इतक्या वेळेला सांगितलेलं आहे. या प्रश्नाचं उत्तर प्रश्न कळाला का तुम्हाला? आजच्या लेक्चर वरून मी थोडक्यात प्रश्न तुम्हाला रिबिल्ड करून सांगतो. आजच्या लेक्चर वरून, माझ्या बोलण्यावरून विशेष करून असं वाटतंय की भक्ती खूप अवघड आहे. कारण आपण भगवंतांना व्यक्ती समजून त्यांच्यासाठी आपल्याला सेवा करायची आहे, सगळं सोडून. अरे बापरे, आले की नाही प्रॉब्लेम इथे. परंतु जे अद्वैतवादी आहेत, जे स्वतःला भगवान समजतात, त्यांच्यासाठी सोपं आहे. मग ते पाप कर्म करतात का? नो. भगवंत याचं उत्तर 12व्या अध्यायामध्ये 5व्या श्लोकामध्ये देतात. व्हॉट इज दॅट श्लोक? 12:5 क्लेशोधिका तरस्तेषाम अव्यक्ता सक्तचेतसाम अव्यक्ता ही गतिर् दुःखम देव अवाद्भिर अवाप्यते. मराठीमध्ये शब्द सेम आहेत. क्लेशोधिका तरस्तेषाम. जो कोणी अद्वैतवादाच्या मार्गावरती असतो त्याला क्लेश मिळतो, दुःख मिळतं, भयानक दुःख मिळतं. साधं सुद्धा नाही, शॉर्टकट नाही आहे तो, आणि सोपं पण नाही आहे. अव्यक्त आसक्त चेतसम. जो अव्यक्ताची उपासना करण्यामध्ये आसक्त आहे त्याला दुःखच दुःख मिळतं. अव्यक्त ही गतिर् दुःखम. हे तुम्हाला हे सोपं वाटतं कारण तुम्हाला भगवंतांना शरण जायचं नाहीये. ज्याला ज्याला भगवंतांना शरण जायचं नसतं परफेक्टली, तो अद्वैतवादी मार्ग स्वीकारतो, कारण त्याला भगवंतांना शरणच जायचं नाहीये. परंतु भगवंत भगवद्गीतेतच स्पष्टपणे सांगतात की जो अद्वैतवादी मार्ग आहे, अव्यक्त ब्रह्म निराकारवादी निर्विशेषवादी हा जो मार्ग आहे, तो सगळ्यात अवघड आहे आणि सगळ्यात क्लेशदायक आहे आणि सगळ्यात दुःखदायक आहे. कारण दुःखाचं आपल्या मेन कारण असतं इच्छा, आणि इच्छाच गेलेली नसते मनातून. मी सगळं कर्म बदलतो, कर्म करायचं बंद करतो, परंतु भगवंतांच्या अव्यक्त रूपावरती मी भगवंतांची एकरूप म्हणणार, मी भगवंत होणार, ती इच्छा शेवटपर्यंत जोपर्यंत आहे, यालाच प्रभुपाद म्हणतात मायेचा शेवटचा पाश. आणि ही तुम्हाला सतावत राहते. खूप 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 दुःखी असतात असे लोक. ऍक्च्युली वाटतात ते प्रगती करायलेत. आजच दुपारी आमच्या एका प्रभूजींनी मला प्रेमानंद सागर महाराजांचा असा एक व्हिडिओ पाठवलेला. तुम्हाला मला आठवण करून द्या, मी पाहिजे तर पाठवतो, पण त्यातून काय कळणार नाही तुम्हाला. असेच
मायावादी अव्यक्त अद्वैतवादी येऊन प्रश्न विचारत होते आणि महाराज कसेही समजावून सांगितलं तरी ते वेगळंच काहीतरी आणि विचारत होते. कारण अव्यक्तवाद्यांचं, अद्वैतवाद्यांचं, निराकारवाद्यांचा एक मेन उद्देश असतो तो म्हणजे ज्ञान पाजळणे. नाही असं नाही, असं असू शकतं, नाही मग शास्त्रामध्ये असं नाही असं सांगितलं. कारण त्याला शेवटपर्यंत हे सोडायचंच नसतं की भगवंत निराकार आहेत आणि मी भगवंतांचा रूप आहे आणि मी भगवंतांमध्ये एकरूप होणार आहे. आणि मग ही इच्छा तुम्ही विचार करा. सिंपल, आता तुम्हाला एक सिंपल लॉजिक सांगतो. ऍक्च्युली मी तुम्हाला हेच उदाहरण मी तुमच्याच प्रश्नाला आणखीन एकदा मी ह्याच पद्धतीने समजावून सांगितलेलं, तुमच्याच स्पेसिफिकली मला आठवते. तुम्ही एकच साधं सोपं विचार करा की तुमच्या मनामध्ये इच्छा आहे लाडू खायची. कर्म करणार, कर्माचं फळ मिळणार आहे. समजा तुम्ही त्यात पात्र नाही आहात आणि तुम्हाला तो लाडू मिळाला नाही, तर तुम्हाला काय मिळतं? काय मिळतं? दुःख. सिंपल उत्तर आहे याचं. तुम्हाला काय दुःख? तुम्ही प्रयत्न केला परंतु त्याचं फळ मिळालं नाही म्हणजे काय मिळतं? दुःख मिळतं, क्लेश मिळतो. बरोबर आहे. आता या अद्वैतवादामध्ये, निर्विशेष निराकारवादामध्ये तुमची इच्छा लाडू नाहीये, तुमची इच्छा आहे भगवंत होणे, भगवंतांसमान होणे, भगवंतांमध्ये एकरूप होणे. आणि ते जर नाही मिळालं तर काय प्रकारचा दुःख होईल? फक्त इच्छा विचार करा, कल्पना करा. म्हणून ते डेंजरस आहे. म्हणून भगवंत पण सांगतात ते डेंजरस आहे. डेंजरस आहे, शॉर्टकट नाही आहे, खूप त्रासदायक आहे, खूप वेळ लागणार आहे आणि कुणी करू नये. भक्ती सुलभ, सहज, सोपी आहे. तुम्ही आता एक वाक्य तुमच्या प्रश्नामध्ये वापरलं ते म्हणजे हे सगळं ऐकून आपल्याला आपला मार्ग खूप लांबचा वाटतो, खूप वेळ घेणार असं वाटतं. नो, या क्षणी तुम्ही या भावामध्ये येऊ शकता. तुम्हाला यायचं नाहीये. प्रभुपाद म्हणतात 1 मिनिट. बघितलाय तो व्हिडिओ तुम्ही? प्रभुपादांना पण असाच प्रश्न विचारलेला, इतकी सारं केलंय कधी होणार? प्रभुपाद म्हणतात 1 मिनिट आणि थांबतात. 1 मिनिट. ऍक्च्युली एक मिनिट पण लागत नाही, एका सेकंदात, एका क्षणात तुम्ही ऍक्च्युली भक्ती प्राप्त करू शकता. तुमची इच्छा नाहीये, तो प्रॉब्लेम आहे. मग याच्यासाठी विशेष करून हे निर्विशेषवादीच खूप सारे हे शोधून काढतात. असं नाही असं असेल, असं नाही असं असेल, असं नाही तसं असेल. तोटा तुमचाच आहे. हे अजिबात शॉर्टकट नाहीये. भक्ती शॉर्टकट आहे. भक्ती शॉर्टकट आहे हे भगवद्गीतेत बऱ्याचदा भगवंतांनी सांगितलंय, भागवतम मध्ये तर इतक्या ठिकाणी सांगितलंय. सहज सुलभ काय आहे? भक्ती मार्ग आहे. सहज सुलभ काय आहे? प्रेम मार्ग आहे. जिथे प्रेमाच्या विरुद्ध कुठलीही भावना आली मनामध्ये, ती तुम्हाला अडकून ठेवते आणि तो मार्ग तुमचा कठीण करते. असं नाहीये की तो मार्ग चुकीचा आहे. 12व्या अध्यायामध्ये भगवंतच सांगतात की तो मार्ग पण माझ्यापर्यंतच आणून सोडतो, परंतु तो मार्ग अतिशय कठीण आहे. 12वा अध्याय वाचा तुम्ही. मी 5वा श्लोक वाचला, परंतु त्याच्या आधीच्या श्लोकामध्ये सांगतात की हे पण माझ्याकडेच येणार आहेत, परंतु हा मार्ग अतिशय 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 कठीण आहे. हे यथा माम प्रपद्यन्ते तां तथैव भजाम्यहम्. जो ज्या प्रकारे माझी भक्ती करतो त्या प्रकारे मी त्याला फळ देतो. सिंपल आहे. अशा अद्वैतवाद्यांना भगवंत म्हणतात, ठीक आहे माझ्यामध्ये विलीन व्हायचं आहे ना, ठीक आहे माझ्या शक्तीमध्ये विलीन व्हा आणि राहा तिथे तरंगत, अनादि अनंत काल राहा. माझी काही इच्छा नाही. मग हेच तुम्हाला सोपं वाटतंय का? या क्षणी भगवंतांना शरण जाऊन मला मारा, नाही तर काय करायचं ते करा, मार हो भी राख हो भी जो इच्छा तो मार म्हणणं सोपं आहे. हा भ्रम आहे आपला आणि यालाच मायेचा पाश म्हणतात. हरे कृष्ण. What is the question on YouTube? Can you read? Thank God, प्रभू. एक सेकंद. थँक्स गॉड म्हणतात द्विभुज आपलं स्क्रीन. तरी पण एक शंका येते.
काही कळालं नाही मला प्रभूजी. नाही तसं वैयक्तिक माझा द्विभुजधारी श्रीकृष्ण राखाली बसले त्याच्यावर माझा बिलीव्ह आहे, विश्वास आहे. ओके ओके ओके. आणि त्यांच्या सगळे गोपी त्यांची सेवा करतायत, विश्वास आहे. ते भागवतम मध्ये चार्ट मध्ये असतं. ओके, तुला कळालं का? ठीक आहे प्रभूजी. युट्यूब वरचा प्रश्न मी वाचतो. कर्माचे फळ मी केलेल्या कर्मामुळे किंवा माझ्यामुळे आलं नाही असं समजायचं, पण मग आपण जे पण चांगले वाईट सुखदुःख हे आपल्याच पूर्व किंवा संचित कर्मामुळे भोगतोय, तर हा फरक कसा समजून घ्यायचा? कर्माचे फळ मी केलेल्या कर्मामुळे किंवा माझ्यामुळे आलेलं नाही असं समजायचं. वेल, इथे हे सांगण्याचा उद्देश काय आहे की जेव्हा आपण म्हणतो की कर्माचं फळ माझ्यामुळे आहे, तेव्हा ती इच्छा कर्मफळाचीच इच्छा असते. सिंपल एक्झाम्पल मध्ये म्हणजे हा माझा मुलगा आहे, याच्या मागे ही भावना असू शकते की भगवंतांच्या कृपेने भगवंतांनी हे पुत्रफळ दिलेलं आहे, याला भगवंतांच्या सेवेमध्ये आपण ट्रेन केलं पाहिजे. किंवा जगभर आपण ओरडून पण अहंकाराने सांगू शकतो मी जन्म दिला याला. हा जो अहंकार असतो ना, हा अहंकार हा बेसिकली हेच दाखवत असतो की तुमची कर्मफळाची इच्छा आहे, होती, असणार आहे. या उद्देशाने आपण कर्मफळ हे माझ्यामुळे नाही, कर्मफळाला कारणीभूत मी आहे ही भावना सोडून दिली पाहिजे. कर्माच्या गणिताप्रमाणे कर्माच्या फळाला तुम्हीच कारणीभूत असता. जोपर्यंत तुम्ही स्वतःसाठी करत असता, भगवंतांसाठी करत नाही, तोपर्यंत सगळ्या फळाला कारणीभूत तुम्हीच असता. अक्षरशः तुम्हीच असता, नो डाऊट. परंतु ही भावना सोडून द्यायला सांगितलेली आहे. कर्मफळाची इच्छा पण सोडून द्या, येणाऱ्या कर्मफळ माझ्यामुळे झालंय ही भावना पण सोडून द्या. आणि ऍक्च्युली पुढच्या अध्यायामध्ये भगवंत थोडस हे डिटेलमध्ये सांगणार आहेत, पण मी आज ते डिटेलमध्ये सांगत नाही कारण अजून कन्फ्युज व्हाल तुम्ही. 2 श्लोकामध्ये भगवंत तिथे म्हणतात की ऍक्च्युली तुम्ही कर्म करतच नसता. कोण करत असतं? शरीर करत असतं. याच्यासाठी पहिल्यांदा मी शरीर नाही, मी आत्मा आहे हे पूर्णपणे पक्क पटलं पाहिजे. तुम्ही करत नसता, शरीर करत असतं. त्याच्याही पुढे जाऊन भगवंत सांगतात शरीर पण करत नसतं. आता हे जरा जास्त अजून कन्फ्युजिंग होत. तर कोण करत असतं? शरीर करत नसतं. मग कोण करत असतं? कोणाला माहितीये? प्रकृतीचे 3 गुण करत असतात. आणि या प्रकृतीच्या 3 गुणांखाली अडकलेला शरीर करत असतो. म्हणजे ऍक्च्युली प्रकृतीचे 3 गुण कारणीभूत असतात. परंतु खरं बघायला गेलं तर या सगळ्या मागे मेन कारण असतं ते म्हणजे आपली इच्छा. मग अर्जुन विचारतो मग प्रश्न, मग असं कसं काय, मग हे सगळे पाप कर्म कसं करतात? मग भगवान सांगतात या सगळ्या मागे कारणीभूत असतं ते म्हणजे आपली काम इच्छा, कामेश क्रोधेश. तर ते पुढच्या अध्यायामध्ये आपण डिटेलमध्ये त्याच्यावरती चर्चा करूया, आता करायला नको. आता फक्त एवढंच लक्षात ठेवा. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? पाणी आणलीस? दंडवत प्रणाम प्रभूजी. एक प्रश्न असा म्हणजे तुमच्या शून्यवादी तुम्ही म्हणता त्याप्रमाणे त्यांनी असं विचारलेला की त्यांचं असं म्हणणं होतं की हे 5 तत्व जे आहेत ते हे सगळं चालवत आहेत, प्रकृती चालवत आहेत. आणि तुम्ही जे म्हणजे भगवद्गीता म्हणता आहे, तर जे तुम्ही अभ्यास करताय ह्याच काही म्हणजे हे प्रथमतः ते चुकीचं आहे. म्हणजे भगवद्गीता ही सांगितली गेली कोणाला की कृष्णाने अर्जुनाला सांगितली, आणि तिथं त्या रणांगणावर एवढे लोक होते, त्यांना कोणालाही ती ऐकायला गेली नाही, फक्त त्या दोघांना ऐकायला गेली. आणि संजयला ते ऐकता येत होतं आणि त्याच्यातलं तो काय एक्सप्लेन केलं त्यांनी ते तेवढं केलेलं आहे. मग व्यासांनी हे लिहिलं कुठून? त्यांना ते तर तिथं नव्हते.
मग त्यांनी हे सगळं कसं काय लिहिलं? आणि म्हणजे त्यांनी जर का लिहिलं हे सगळं, तर मग हे त्यांचं लिहिणं आहे. हे देवाने कुठं सांगितलं असं? ह्याला काय प्रूफ आहे? असं त्यांचं प्रश्न होता. तर मला ह्याला काही उत्तर देता आलं नाही. मग म्हणलं की तुम्हालाच हा प्रश्न विचारावा. जसं मी मगाशी म्हणालो की हे निर्विशेषवादी निराकारवाद्यांना शास्त्रामध्येच नाव दिलेलं आहे ज्ञानी. ज्ञानी हे ज्ञान योग म्हणतात त्याला. ज्ञानी याचा अर्थ असा नाही की ते खरोखर ज्ञानी आहेत. ज्ञानीचा अर्थ असा होतो की हे ज्ञानाच्या मागे जास्त असतात, ऍक्च्युअल उद्देशामागे नसतात. अशा प्रकारचे तर्क वितर्क करणे, तर्कवाद करणे हा यांच्या जीवनाचा मेन उद्देश असतो, मुख्य उद्देश असतो ऍक्च्युली. आता हे त्यांना आपण हे पण प्रश्न विचारू शकतो की तुम्ही हे जे सगळं म्हणताय ते कशाच्या जोरावर म्हणताय? कुठल्या तरी प्रमाण असलं पाहिजे ना, हो नाही? जसं शास्त्र आपल्याला सांगतं की एक तर तुम्ही डोळ्यासमोर बघितलेलं सत्य माना, किंवा एक्सपेरिमेंट करून प्रयोग करून तुम्हाला ते सत्य लिहून ठेवलेलं असेल तर ते सत्य माना, किंवा एखादा अधिकारी व्यक्ती सांगत असतो ते सत्य माना. जसं आई सांगते हा तुझा वडील आहे, ते तुम्हाला मानलंच पाहिजे, सत्य आहे. आणि हा शब्द प्रमाण म्हणतात याला, हा टॉपमोस्ट प्रमाण असतो. तसं तुम्ही हे जे तर्क वितर्क करत आहात ते कुठल्या प्रमाणावर करताय? वेदांच्या प्रमाणावर करताय, उपनिषदांच्या प्रमाणावर करताय, कुठल्या शास्त्राच्या प्रमाणावर करताय? मग आता हे यातले बरेच लोक माझ्या मते, मला असं वाटतंय असं म्हणतात. त्यांना एकदमच आपण कट करून टाकायचं. तुझ्या मते काही पण असू शकतं. तू कोण आहे तुझ्या मते? डझंट मेक एनी सेन्स, बरोबर आहे? परंतु मॅक्झिमम जे खरोखर निर्विशेषवादी असतात, ज्ञानी असतात, ते ऍक्च्युली तर्क वितर्क हे वेदांवर आधारितच करत असतात, उपनिषदांवर, मुख्यतः उपनिषदांवर आधारित करत असतात. म्हणजे लोक असे उपनिषदांवर आधारित तर्क करत असतात ते हे देखील मान्य करतात की उपनिषद लिहिलेत कोणी? व्यासदेवांनी. त्याच व्यासदेवांनी ब्रह्मसूत्र पण लिहिलेले आहेत आणि ब्रह्मसूत्र देखील हे मानतात. त्याच व्यासदेवांनी ब्रह्मसूत्रावरती श्रीमद भागवतम नावाचं भाष्य पण लिहिलेलं आहे. आणि हे सगळेजण वेद, नारद मुनींपासून ब्रह्मदेवांपासून सगळे मान्य करतात की व्यासदेव हे भगवंतांचे अवतार होते. वेदांमध्ये हे पण, शास्त्रामध्ये हे पण दिलेलं आहे की त्यांनी महाभारत लिहिली कारण वेद लोकांना समजणार नाही, कठीण जाईल, म्हणून कथा रूपामध्ये त्यांनी महाभारत लिहिलं. आता ते वेदांमध्ये हे पण सांगितलेलं आहे की त्यांनी महाभारत घडायच्या आधी लिहिलंय. महाभारत घडलेलंच नव्हतं तेव्हा त्यांनी लिहिलेलं आहे. कारण का? कारण ते भगवान होते. आता हे निर्विशेषवादी हे तर मान्य करतात की भगवान ज्याला तुम्ही म्हणता त्याला आकार असो नसो, तो पॉवरफुल असला पाहिजे. भगवान पॉवरफुल नसेल तर मग भगवान म्हणायचं कसं त्याला? कुठलीही गोष्ट त्याला करता आली पाहिजे. मग भविष्यातली कथा जाणून त्याला ते लिहिता पण आलं पाहिजे, काही करता आलं पाहिजे. भगवान या शब्दामध्येच सगळा अर्थ हे, आणि हे सगळे मान्य करतात, निर्विशेषवादी मायावादी पण मान्य करतात की भगवान म्हणजे जो सर्वशक्तिमान. फक्त फरक एवढाच आहे की ते त्याला आकार आहे मान्य करत नाहीत, कारण मी पण त्यांच्यात एकरूप होऊन मी भगवान होणार आहे. ही बोगस फिलॉसॉफी आहे स्टार्टिंग पासूनच. कारण ज्याला तुम्ही भगवान मानता तो रूप पण धारण करू शकतो आणि तो निराकार पण राहू शकतो, का नाही राहणार? त्याला एखादी गोष्ट जमत नाही म्हणजेच म्हणणे तो भगवान नाही, कारण तो सुपर पॉवरफुलच नाही. मग त्याला ही गोष्ट जमत नसेल म्हणजे तो सर्व शक्तिमान नाही. त्याला ही सगळी गोष्ट जमली पाहिजे, त्याला निराकार पण राहता आलं पाहिजे, त्याला साकार रूपामध्ये पण राहिलं पाहिजे, आणि नुसतंच साकार रूपात नाही, त्याला तुम्हाला पाहिजे त्या रूपात तुम्हाला तुमच्या समोर दाखवता आलं पाहिजे. हे परफेक्ट ज्ञान आहे. परंतु हे निराकारवादी म्हणतात नाही 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 नाही, रूप कुठलं नाही. कृष्ण विष्णू कोण नव्हता, अर्जुन बिर्जुन कोण नव्हता. अरे मग तुमच्या भगवंतांच्या व्याख्याला उत्तरच नाही, तर्कच नाही. कारण तुम्ही म्हणता भगवान सर्वशक्तिमान आहे परंतु त्याला रूप नाही, मग तो सर्वशक्तिमान कसा?
जर तो सर्वशक्तिमान असेल तर त्याला रूप पण घेता आलं पाहिजे. एखादी गोष्ट त्याला जमत नाही म्हणजे त्याची शक्ती कमी पडते. हो की नाही? आणि बरेचसे निर्विशेषवादी हे भगवद्गीतेचा आधार घेऊन निर्विशेषवाद सांगतात. अजून दुर्दैवाची गोष्ट आहे, कारण भगवद्गीतेच भगवंत म्हणतात लाखो करोडो वर्षापूर्वी मी हे ज्ञान सूर्यदेवाला दिलं होतं. आता हे ज्ञान कधी दिलेलं सूर्यदेवाला? माय गुडनेस. आता याचा अर्थ असा नाही की भगवद्गीता ऍज इट इज सांगितलेली असते. हे ज्ञान दिलेलं असतं, म्हणजे आत्मा, परमात्मा, कर्म, प्रकृती, हे ज्ञान दिलेलं असतं. आता भागवतम मध्ये एका ठिकाणी असं आहे की सृष्टीची निर्मितीच्या वेळेला ब्रह्मदेव आणि तपस्या केली, त्यांना भगवंत सापडले आणि त्यांनी हे सगळं ज्ञान फक्त 4 श्लोकात त्यांना सांगितलं. ते पण हेच ज्ञान आहे. आता हे कधी घडलं याचं तर आपण टाइमलाईनच शोधू शकत नाही. ज्ञान सेम आहे. आणि हे सगळं पुराण असो, महाभारत असो, वेद असो, उपनिषद असो, हे सगळं व्यासदेवानी लिहिलंय. त्यामुळे व्यासदेवानी एका ठिकाणी एक लिहिलंय आणि दुसऱ्या ठिकाणी त्याच्या विरुद्ध लिहिलंय असं होऊच शकत नाही. असा मग तो ऑथर, तो लेखकच मूर्ख असला पाहिजे. तुमचं इंटरप्रिटेशन चुकतंय. तुम्ही उपनिषदांवरून तुम्ही अर्थ काढताय की भगवंत निराकार आहेत, आणि तेच व्यासदेव भगवद्गीतेमध्ये म्हणतात त्यांना साकार रूप आहे. लेखक इतका पण मूर्ख असू शकत नाही ना. तुमचं इंटरप्रिटेशन चुकतंय. मग ते इंटरप्रिटेशन व्यवस्थित समजावून घ्यायला तुम्हाला प्रामाणिक आध्यात्मिक गुरुकडे जावं लागेल. ते जो आध्यात्मिक गुरु भगवंतांपासून ज्ञान घेऊन येतोय. भगवंतांपासून ब्रह्माजी, ब्रह्माजींपासून नारदजी, नारदजींपासून व्यासदेव, व्यासदेवांपासून शुकदेव गोस्वामी, अशा गुरु शिष्य परंपरेमध्ये न चुकता त्याने ज्ञान घेतलेलं आहे, तोच पुढे देऊ शकतो. आणि म्हणूनच अशा निराकार निर्विशेषवादी लोकांचं बघा बऱ्याचदा ही गुरु शिष्य परंपरा ट्रेसच करता येत नाही. कारण यांचं सगळं याच्यावरतीच असतं, मला वाटतं, माझ्या मते. इथेच ते आपण तर्कवाद मोडून टाकला पाहिजे. एनिवे, हा विषय खूप मोठा आहे ऍक्च्युली. आणि बऱ्याचदा कसं असतं की जे कट्टर निराकारवादी असतात ते हळूहळू साकारवादामध्ये येण्याच्या मार्गावर असतात. आपल्यापेक्षा ऍक्च्युली कर्माचे नियम ते खूप छान पद्धतीने पाळतात. तुम्ही बघितलं तर आश्चर्य वाटेल. त्यामुळे असं डायरेक्टली ताडफीड बोलून पण त्यांना चालत नसतं. त्यांना व्यवस्थित समजावून सांगायला लागतं. याच्यावरती खूप चर्चा करावी लागते. हळूहळू आपण भरपूर चर्चा करणार आहे याच्यावरती, आज नाही तरी तुम्हाला समजलं तरी. आणि विशेष करून श्रीमद भागवतमचं श्रवण करावं लागतं मायावाद व्यवस्थित समजावून घेण्यासाठी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. धन्यवाद. हरीश प्रभू आहेत की नाही माहिती नाही. दुपारी मी प्रभूजींना म्हटलं की आणखीन एक व्हिडिओ मी शोधून पाठवतो, पण तुम्हाला तो सापडलाच नाही. त्यांनी बघितला असेल. आज जो मी व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये इतकं कठीण समजावून सांगितलंय, कोणालाच काही कळत नाही असं. परंतु सेम टू सेम प्रश्न एक व्यक्ती विचारला त्याच महाराजांना, पण त्याचा प्रश्न पण एकदम सिंपल होता. तो म्हणायचा की मी सगळं पटतंय, मला जप करतो, सगळं पटतंय, परंतु भगवंतांना आकार असू शकेल आणि ते माझ्या पुढे साकार रूपात येतील हे काय मला पटत नाही. सेम प्रश्न विचारलेला ऍक्च्युली आजच्या त्या ह्यांनी पण, परंतु जरा स्टायलिश शास्त्रोक्त पद्धतीने प्रश्न विचारला. त्याला महाराज खूप छान उत्तर देतात. करत राहा, तुला एक दिवस साकार रूपात भगवंत दिसतील. हे बघ म्हणतात, तुला उद्या कुणी येऊन सांगितलं की महाराजांनी जप करायला सांगितलंय परंतु महाराजांना रूप नाही, तू काय म्हणशील? अरे मी तर त्यांना वृंदावनात जाऊन बघितलंय, माझ्या डोळ्यांनी बघितलंय. तुझ्या डोळ्यांनी बघितलं, तू पण विश्वास ठेवणार भगवंतांना रूप आहे, काळजी करू नको, तू जा घरी जप करत राहा. एवढं सिंपल उत्तर असतं याला. परंतु जो तर्कवितर्कवादी असतो ना, कट्टर मायावादी, कट्टर निर्विशेषवादी, त्याला एवढं उत्तर देऊन चालत नाही. हा फरक असतो, हा फरक करायचा असतो. हरे कृष्ण. आणखीन कुणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे?
खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकूर शिल प्रभुपाद की जय. भगवद गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी दंडवत प्रणाम. हरे कृष्ण दंडवत प्रणाम. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुता पदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च